S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। धोकादायक तसे अनधिकृत इमारतींमधील निष्पाप रहिवाशांचे बळी जात असताना राज्य सरकार क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करण्याकरता चालढकल करीत असल्यामुळे सरकारला जाब विचारण्याकरता शिवसेना आज रस्त्यावर उतरली आहे। गेल्या वर्षभरात मुंबईत इमारती पडल्याने अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला। या इमारतींच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यास शासन टाळाटाळ करीत असून निष्पापांचे बळी राज्य शासनाच्या नाकर्तेपणाचे बळी असल्याचे आमदार एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे। या संदर्भात शासनाला जाब विचारणा करण्याकरिता सेनेच्या वतीने भव्य मोर्चा आज मंत्रालयावर काढण्यात आला। या मोर्चात जवळजवळ 5 ते 6 हजार शिवसैनिक सहभागी झाले होते, तर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। शिवसेनेचे 3ही आमदार, उपनेते अनंत तरे, कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक, महिला कार्यकर्त्या या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। टेंबी नाका येथून या मोर्चाचा शुभारंभ करण्यात आला। इमारतीमधल्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी, त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होण्यासाठी आणि क्लस्टर योजना जाहीर करण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला। या धोकादायक इमारतीमध्ये लाखो रहिवासी राहत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही विधानसभेत लढतोय, कोर्टात देखील गेलोय आणि आज रस्त्यावर देखील ही लढाई सुरू आहे। त्यामुळे या माध्यमातून तात्काळ न्याय मिळावा, निर्णय व्हावा यासाठी हातचा हा मोर्चा आणि हे महामोर्चाचं आंदोलन या ठिकाणी आहे। सरकार उदासीन दिसतंय का हे क्लस्टर डेव्हलपमेंट वगैरे? बिलकुल, गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक आश्वासनं दिली, अनेक मुख्यमंत्री आले, परंतु हा निर्णय जैसा ते वैसा झाला। लोकांचा जीव वाचवण्याचं सरकारचं कर्तव्य असतं, परंतु त्या कर्तव्यामध्ये सरकारने कसूर केलेली आहे। सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे, हे या सगळ्या बाबीवरून समोर आलेलं है। कमज़ोर बिल्डिंगें हैं, इमारतें हैं, धोखादायक हो चुकी है, उसमें लाखों लोग रहते हैं। उनके जीने मरने का ये सवाल है, इसलिए उनको क्लस्टर डेवलपमेंट का निर्णय जल्द से जल्द तत्काल निर्णय हो और उनकी जान बचे, इसलिए हम लोग ये आंदोलन आज शुरू किया है। क्या कारण है कि मुख्यमंत्री इसमें ध्यान ज़्यादा नहीं दे पा रहे? नहीं, क्या पता नहीं, मुख्यमंत्री बार बार यही कहते हैं कि हम निर्णय ले रहे हैं, फिर निर्णय क्यों नहीं हो रहा है? लोग मर रहे और कितने लोगों की मौत यह सरकार चाहती है, सवाल पैदा हो चुका है। सारिका साळुंके, S9 न्यूज, ठाणे। काँग्रेसतर्फे महाराष्ट्रातील प्रमुख 5 शहरांमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरता सोशल मीडिया प्रशिक्षण शिबिर राबवण्यात येणार आहे। सोशल मीडियामार्फत विरोधकांकडून नेत्यांची अवहेलना विरुद्ध संदेश पोहोचवून नागरिकांमध्ये जातीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। या संदर्भात काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे, तर ही मोहीम महाराष्ट्रातील प्रमुख 6 शहरांमध्ये राबवली जाणार आहे। शिबिरार्थींना प्रशिक्षण देण्याकरता नवी दिल्लीहून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कम्युनिकेशन्स विभागात काम करणारी तज्ञ मंडळी येणार आहेत, तर शिबिरामार्फत काँग्रेस पक्ष तसेच केंद्र सरकारची विविध लोकोपयोगी धोरणे व निर्णयांची माहिती दिली जाईल। विरोधकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाबाबत चाललेल्या अपप्रचाराला उत्तर देण्याची मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी मार्गदर्शनही येथे केले जाईल। या संदर्भातील माहिती देण्याकरता कम्युनिकेशन्स विभागाचे प्रभारी सचिन सावंत येथे उपस्थित होते। देशभरातल्या सोशल मीडियाच्या संदर्भामध्ये ज्या तऱ्हेनं जयपूर डिक्लेरेशन झालं, त्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्ष सोशल मीडियाच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची योजना राहुलजींच्या माध्यमातून आलेली आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 5 ठिकाणी सोशल मीडियाच्या संदर्भात प्रशिक्षण शिबिर या आयोजित करण्यात आलेले आहेत। 4 तारखेला पुण्याला आणि 6 तारखेला आता ठाण्याला त्या ठिकाणी शिबिर होणार आहे टिपटॉप प्लाझा येथे। आणि जी फेसबुक आणि ट्विटरवरती जी काही मुलं ॲक्टिव्ह आहेत त्यांना खऱ्या अर्थानं आजच्या परिस्थितीला तोंड देण्याकरता कशा तऱ्हेनं काँग्रेसची विचारधारा आणि त्याचबरोबर काँग्रेसचे कार्यक्रम या संदर्भात माहिती देतानाच तांत्रिक देखील शिक्षण देण्यात यावं। आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि काँग्रेसच्या एकंदरच कार्यकर्त्यांना देखील त्याचं शिक्षण व्हावं, या दृष्टिकोनातून दिल्लीवरनं प्रशिक्षक देखील येणार आहेत आणि एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। विरोधी पक्षाचा दुष्प्रचार जो आहे, ज्याच्यामध्ये अत्यंत गैरसमज पसरवले जातात किंवा जातीय तेढ, धार्मिक तेढ निर्माण केली जाते आणि राष्ट्रीय एकात्मतेवरती हल्ला करण्याकरता अशा सुनियोजित पद्धतीचा जो आराखडा त्यांनी तयार केला, त्याला तोंड जर द्यायचं असेल तर राहुल गांधींच्या संदेशानुसार सकारात्मक पद्धतीनं आणि खऱ्या माहितीच्या आधारे त्याचा विमोड केला पाहिजे आणि कार्यकर्ता आमचा त्या दृष्टिकोनातून सक्षम झाला पाहिजे, हा उद्देश यामागचा आहे। ज्या लोकसंख्या आहेत अशी शहरं त्या ठिकाणी निवडली गेलेली आहेत आणि त्या संदर्भामध्ये आज ठाणे शहरामधल्या जर पाहायला गेलं तर ग्रामीण भागातले जिल्हाध्यक्ष आणि आमचे जे काही नेटवर्क आहे त्या ठिकाणचे काही प्रतिनिधी हे स्वतः या ठिकाणी येणार आहेत आणि भविष्यामध्ये जिल्हा पातळीवरती आणि नंतर ब्लॉक पातळीवरती अशा तऱ्हेची शिबिरं होतील।
निश्चितच सोशल मीडियाचं एक नवीन आव्हान या दृष्टिकोनातून आलेलं दिसतंय आणि त्या ठिकाणी विरोधी पक्ष अतिशय चुकीच्या पद्धतीचा वापर केला जात आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी असं लक्षात आलं की जातीय तेढ निर्माण करण्याकरता किंवा त्याचबरोबर दंगली निर्माण करण्याकरता देखील याचा उपयोग केला जातो. आता मुझफ्फरनगरची दंगल जर पाहिली तर त्याच्या मागे देखील सोशल मीडियाचा वापर केला गेलेला दिसला. तर अशा वेळेला खरी माहिती घेऊन आणि लोकांच्या मध्ये सद्भावना प्रस्थापित करण्याकरता काँग्रेसचा कार्यकर्ता त्या ठिकाणी सक्षमपणे उभा राहावा याकरता त्याला पूर्णतः तयार करणं हा प्रशिक्षण देण्याच्या मागचा उद्देश आहे. तसेच ठाणे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, नगरसेवक मनोज शिंदे इत्यादी मान्यवरही तेथे उपस्थित होते. 6 ऑक्टोबर रोजी हे शिबिर ठाण्यात राबवले जाईल. S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये दसरा दिवाळी निमित्त ग्राहक पेठेचे आयोजन तर धोकादायक इमारतींच्या बारगळलेल्या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या योजनेसंदर्भात जाब विचारणा करण्याकरता शिवसेनेचा मंत्रालयावर धडक मोर्चा. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबवू. तोपर्यंत नमस्कार.